नाशिक जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। सोमवारी मालेगाव MIMच्या माजी महापौरांवर गोळीबार करण्यात आला होता। ही घटना ताजी असतानाच आता नाशिकमध्ये माजी नगरसेविकेच्या पतीसह दोघांवर अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला। या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून माजी नगरसेविका जयश्री खरजुले आणि यांचे पती नितीन खरजुले व त्यांचे बंधू किरण खरजुले आणि दीपक खरजुले यांच्यावर अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केला होता। या घटनेबाबत अधिक माहिती अशी की माजी नगरसेविका जयश्री खरजुले यांचे पती नितीन खरजुले व त्यांचे बंधू किरण खरजुले आणि दीपक खरजुले यांच्यावर अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केला। या घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत। अल्पवयीन मुलांचा एक टोळका रस्त्यावर वाढदिवस साजरा करत असताना दहशत माजत होतं। या टोळक्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी नगरसेवक म्हणून खरजुले यांच्याकडे तक्रार केली होती। या टोळक्याला समज देण्यासाठी गेलेल्या खरजुले कुटुंबियांवरच या टोळक्याने हल्ला केला। या घटनेत खरजुले कुटुंबातील 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना उपचारासाठी नाशिकच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं। हल्ल्याच्या घटनेनंतर नाशिक रोड परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे।